छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे विलक्षण आहे. खरं तर औरंगजेब शिवछत्रपतींचे स्वराज्य उद्ध्वस्त करण्यासाठी जंग पछाडत राहिला. आपल्या आयुष्याची कैक वर्ष त्यांनी या सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात घालवली. त्याला स्वराज्य निस्ताराभूत करायचं, स्वराज्य उद्ध्वस्त करायचं होतं. पण औरंगजेबाला स्वराज्यच का उद्ध्वस्त करायचं होतं? स्वराज्याच्या आजूबाजूला अनेक अशी राज्य राष्ट्र होती. इराणचा शाहवास तसाच होता, अफगाणिस्तान तसंच होतं, विजापूरची आदिलशाही आहे, नगरची निजामशाही आहे, गोवळकोंड्याची कुतुबशाही आहे. ते घ्यावं ना. त्यांनी इराण जिंकावं, अफगाणिस्तान जिंकावं, आदिलशाही, निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही. पण औरंगजेब स्वराज्याचा स्फोटलाक सातत्यानं करतोय, स्वराज्यच उद्ध्वस्त करायच्या पाठीशी धावतोय. याचं कारण काय? औरंगजेबाने याचं उत्तर दिलंय. इराणचं राज्य शहापासचा, विजापूरचं राज्य आदिलशहाचा, नगरचं राज्य निजामशहाचा, गोवळकोंड्याचं राज्य कुतुबशहाचा. पण महाराष्ट्रातलं स्वराज्य